फारच छान. स्नेहा आणि धनश्री, तुम्हा दोघींचंही फार मनापासून या मंचावरती स्वागत. थँक्यू. धनश्री, तुझ्या लक्षात आलं असेल 2008 साली मी डान्स मध्ये जेवढा माठ होतो तेवढा मी आता राहिलेलो नाही. अरे भाई, तू कुठे गेलाय? कारण या माठाचा आता रांजण झालेला आहे. इतका मी अजून डान्स मध्ये माठच राहिलोय. आणि धनश्री तेव्हाही जशी एक अशी छान रिदम मध्ये होती आणि तिची एक जी अदा होती तशीच ती कायम आहे. फार मनापासून तुझं स्वागत. थँक्यू. आणि स्नेहा, आपण एकत्र काम फार नाही केलं, खरं तर कधीच नाही केलं. आपण रियालिटी शो जास्त केले, पण तुलाही भेटून मला खूप आनंद झाला. कशा आहात तुम्ही दोघी? खूप मस्त. आणि हे इतकं कमाल वाटतंय की झी मराठीच्या प्लॅटफॉर्म वरती आमची ओळख झाली. तू चाल पुढं नावाची जी सिरियल होती त्यामध्ये आम्ही होतो. खरं तर आमचे एकत्र फार सीन्स नसायचे, पण माहिती नाही ती मैत्री कशी झाली आणि आम्ही ती खूप तेव्हाही छान एक्सप्लोर केली आणि ती अजूनही आहे. आणि आता हळूहळू त्याबद्दल आपण बोलणारच आहोत एपिसोड. हा डान्स आज कोरिओग्राफ वगैरे केला होता? अरे आत्ता केला आम्ही. ताजा होता ना? आतमध्ये ताजा होता ना, त्याच्यावरूनच कळलं तुमची मैत्री किती घट्ट आहे. पण तुलाही मी ओळखतो आणि मी स्नेहालाही ओळखतो. म्हणजे स्नेहा तर अशी एखाद्याची मैत्रीण झाली की ती फार माया लावते आणि माया हाच त्याला शब्द आहे आणि ती तशी आहेच आहे, फार लाघवी आहे. त्याच्यामुळे स्नेहा, मला तुलाही भेटून आनंद झाला. चला गप्पा मारूया. खूप काही तुम्हाला सांगायचं, तुमच्याकडून जाणून घ्यायचं. आधी या घराची ओळख करून देतो. इकडे आहे आठवणींची पेटी. भांडी आहे, कुंडी आहे, फळं आहेत, भाज्या आहेत, गुळ पावडर आहे, तूप आहे, लोणचं आहे, सगळं आहे. ही आहे चविष्ट चकाट्यापिटायची जागा. अरे वा. मला माहितीये स्नेहा उत्तम स्वयंपाक करते, बरोबर ना? हो. धनश्री, तू करतेस का? ठीकठाक करायला लागली म्हणजे. वेळ मानून नेता येते. असं पण नको बोलू. पण मी चांगला करता येतो. ठीक आहे, करते. हा, तर तेच आपल्याला इकडे करायचंय. पदार्थही चविष्ट करायच्यात आणि चकाट्याही पिटायच्यात. आणि तो आहे आठवणींचा कट्टा, ओके, जो आता आपल्याला रंगवायचा आहे. ओके, चालेल ना? yes. चालेल. मला असं वाटतं मग ही तो काय ते प्रॉपर रेसिपी करेल, मी चकाट्यापैकी. माझं बहुतेक काहीच काम नाही आता. आठवणींच्या कट्ट्याकडे जाऊया या दोन माझ्या मैत्रिणींना घेऊन आणि आजच्या भागाला सुरुवात करूया प्लीज. चला गप्पांना सुरुवात करूया. त्याआधी मला सांगा, चहा घेता? हो हो. चहा देतो काही फार विचार. पदार्थ बनवत राहू, आठवणी नात्यांना जगण्या रंगत देऊ. तुम्ही आहात दोघही? येस, प्रचंड. कोण जास्त खाऊ घालण्यात एक्सपर्ट आहे आणि खाण्यात कोण एक्सपर्ट आहे? मला वाटतं दोघी खाण्यात expert. तुम्ही आज काही कराल ना? करणार आम्ही. तुमच्या मैत्रीमधला आतापर्यंतचा सगळ्यात गमतीदार प्रसंग जो लक्षात राहिलाय, बरेच आहेत ऍक्च्युली एखादा शेअर करा ना प्लीज. मला तिचा एक सांगावासा वाटतो. सांगू? वॉशिंग मशीन. वॉशिंग मशीन आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की ती सोशल मीडिया फ्रेंडली ती खूप आहे. आणि माझ्या घरातलं वॉशिंग मशीन बिघडलंय, ही तिची स्टोरी होती. ती बोलत होती याच्यावर. म्हणलं ओके ठीक आहे, एक टाकला. असं ती तिच्या एकावर एक 4-5 स्टोरीज आल्या. आणि मी तिला फोन केला आणि म्हणाले की अगं, या ज्या स्टोरीज टाकतेस त्याच्यापेक्षा एखाद्या माणसाला फोन कर आणि ते दुरुस्त कराल. तू स्टोरी टाकून काय होणार आहे? साध्य काय होणार आहे त्याच्यात? दुसऱ्या दिवशी सेटवर आल्यावरती सगळे असे उभे होते आणि सगळ्यांनी विचारलं वॉशिंग मशीन कसं आहे. पण मग या स्टोऱ्या टाकण्याच्या नादात तू माणसाला बोलवलं होतंस का नाही? हा, मग हिने सांगितल्यावर मी केला ना फोन. वॉशिंग मशीन आणि काही तर डीएम्स पण आले मला, आम्ही येऊ का रिपेअर करायला वगैरे. एकत्र आल्यानंतर उखाळ्या पाकाळ्या काढता? थोड्या फार जास्त नाही. चला, आज तुम्हाला गॉसिप करायचं आहे आणि तुमचा विषय आहे तुमच्या समोर बसलेला तुमचा मित्र संकर्ष. ते तर मग आणखीन चांगलं. मजा आहे. बरं, चल मला बोलायचं. फक्त ऐका. मला बोलायचंच होतं. अरे बाप रे बाप. हे बघ, आम्ही सुपरस्टारला भेटलो होतो ग. शंकर किती वर्ष झाली त्याला. आता काय म्हणजे तो नाटकं करतोय, हे करतोय. एका तरी रोल साठी त्यांनी मला विचारलं का आजपर्यंत? आत्ता त्यानं सांगितलं असं की मी हिला खूप वर्ष ओळखतो, पण आम्ही एकत्र काम नाही केली, पण ती माझी चांगली मैत्रीण आहे. पण एकदाही नाही विचारलं. आणि तो ना जरा सणकी वाटतो मला. म्हणजे ना, हा एका पॉइंटला तो हाय धनश्री अशी मिठी मिठी. ते कधी मारतो मिठी मिठी? त्याचं नाटक बघायला जेव्हा जातो तेव्हा. जास्तच चाल निघतायत. विषय बदला. त्यामुळे ते थोडं नाही, आता तो यार छान काम करतोय. हा, ते आहे. हा विषय वाढवा. एवढंच बोलू शकतो. हा, आणखी एक सुपरस्टार मध्ये ना
बदमाश आहे त्या पोरी. एकत्र खायला कुठे जातात, टाइमपास करायला? तुमचं ठिकाण कुठे आहे जिथे कट्टा रंगतो? आम्ही सेटवरती खूप वेळा मागवलंय. असं आम्ही प्रशांत- घरी वगैरे जास्त माझ्या घरी खूपदा आली आहे स्नेहा, पण प्रशांत कॉर्नर मधनं आम्ही खूपदा मला मागवलंय. फार आवडतं. बेसिकली आम्हाला मराठी पदार्थ आवडतात, साऊथ इंडियन आवडतं. त्यामुळे आम्ही कमाल. बरं, आता मग काही प्रश्नांमध्ये आपण तुम्ही एकमेकींना किती ओळखता, चांगलं ओळखता का पुरतं ओळखता, हे आपण जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्हाला भेटायला एक खास पाहुणा आलेला आहे. मुंबईचे डबेवाले आहेत ते, पण भूमिका करणारा आमचा माणूस आहे. तर त्यांना विनंती करतो, त्यांनी मंचावरती या कर. या 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 प्रेमाने हा आले. डबेवाला. वाव. नमस्कार नमस्कार. कुठून, मनालीहून आले काय? डबा कुडकुड कापर का भरलंय? अहो हे बघताना कोण आल्यान, एक तारणारी आणि एक मारणारी. म्हणून ही भीती होती का? मग भीती. ती थंडी सारखी वाटली. बरं, काय डब्यात काय आणले बघू तरी स्नेहा. आणि स्वतःहून बनवून आणलाय बघा. अरे बाप, शेवपुरी. वा 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 वा. हे बा शेवपुरी आणली. कमाल ग. का बरं यांच्यासाठी शेवपुरी का आणली? आवडते आम्हाला यार. त्याच्यासाठी आवडते म्हणून आणले. है ना? नाही आम्ही ना सेटवरती खूप ब्रेकफास्ट जो येतो आपला, तर बऱ्याच वेळा नाही आम्ही करायचो. पण जेव्हा जेव्हा शेवपुरी असायची किंवा पाणीपुरी, शेवपुरी ताव असे पदार्थ चाट मध्ये, तर आम्ही खरंच ताव मारायचो. तुमचा Thank you. रिसर्च पक्का आहे म्हणजे. हा, हो. तुम्ही स्वतः केली शेवपुरी? हो, कारण का माझी बायको पण घाबरा लागली की हे डब्बा यांच्यासाठी बनवायचा कसा. तर नाव बदला असं आहे आमचं. खरंय. है ना? हो, वा. आणि पुढचा डबा कोणाकडे? सरळ पुढे चाललो धुरंधर 2च्या शूटिंगला, कारण का माझी ऍक्टिंग बघून मला तिकडे ऑडिशन साठी बोलवलं. धरंधर तू. शंकर सरांनी पण सांगितलं की तू माझ्यापेक्षा ऍक्टिंग भारी आहे, तू चाल पुढे, तू चाल पुढे, तू चाल पुढे. पण ते आमचे काका फार छान काम करतात, बिचारे येतात आपल्या आलेल्या पाहुण्यांसाठी. तुम्ही खाल्लं तर आम्हाला आवडेल. घ्या. येस. जोडीने पदार्थ बनवत राहू, आठवणींनी नात्यांना जगण्या रंगत देऊ. तुमची मैत्री कमाल, ट्युनिंग धमाल. आता आपण एक छोटासा खेळ खेळूया. खेळाचं नाव आहे घेऊ उशी उशी ही भांडायला. धनश्री तुझ्यासाठी, स्नेहा मॅडम ही तुमच्यासाठी. मी आता एक एक प्रश्न विचारीन, त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये जो हारतोय त्याला ती उशी बदडायची, त्यांनी तिला मारायचंय. ओके, चला. दोघींमध्ये समजा एक वेळ ठरलेली आहे, 10ची वेळ ठरली भेटायची. उशिरा कोण येतं? धोपटा तिला. केस सांभाळून. त्याच्यात केस सांभाळायचे. उशिरा म्हणजे असं काही घडलं होतं? म्हणजे ना, सुरुवात जेव्हा आमची मैत्रीची होत होती आणि मी सेटवर, मला असं आहे की वेळेत जायचं, वेळेत पोचायचं, आणि हिला जो कॉल टाइम दिला असेल त्याच्यानंतर ही अर्धा ते पाऊण तास उशिरा यायची. आणि मला खूप राग येतो अशा लोकांचा की ते वेळेत येत नाहीत वगैरे. आणि मी तिला खूप बोलले याच्यावरनं की तू इथे आपल्या म्हणजे वेळेत येण्यानं जर काम सुरू होत नसेल तर लोकांचे पैसे त्याच्यावर लागलेले असतात, आणि तू अशी उशिरा कशी येते, आपल्याला पैसे मिळतात ह्याचे आणि हे आणि ते करून मी खूप चिडले एक दिवस, कारण मला अजिबातच आवडत नाही ते. पण तिने सुधारणा केली असं. हो, कारण मी धनश्रीला ओळखतो, तिच्या जर मर्मावरती बोट ठेवलं तर त्याच्यानंतर ती पूर्ण बदलते. आम्ही तर म्हणजे ह्याच्यावरही रडलोय एकदा की लोक सिन्सिअरली काम का नाही करत, किती चांगले चांगले रोल मिळतात लोकांना, मग त्याचं सोनं का नाही बनवत, का नाही वर्थ करत आहेत ते लोक. सेटवर येऊन फालतूच्या टाइमपास गप्पा आणि ह्याच्यात का, म्हणजे तेही करा, आपण टाइमपास केलाच पाहिजे. मला असं केला म्हणूनच आमची मैत्री खरं तर झाली. पण मग ते कामावर एफेक्ट होताना खूपदा दिसतं ना रे. पण ते ना, पंक्च्युअलिटी महत्वाची. हा, त्यामुळे मग तारखा कोण विसरतं बर्थडेच्या, अॅनिव्हर्सरीच्या? मी विसरते, मी एक्सेप्ट करते, मी विसरते. पण आय थिंक 29 जुलै, जून 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 तिला दे. 6 एप्रिल घे. आज हा माझा वाढदिवस आहे. तुला लक्षात आहे? लक्षात आहे. आणि काय तुझं विसरली? पण 29 करेक्ट होतं ना यार. जूनचं जुलै केलं इट्स तिनं. ओके ना थोडं.